फ्रेंड्स, ॲक्टिव्ह ॲबॅकस क्लासमध्ये मी चित्रा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण या व्हिडिओमध्ये मल्टिप्लिकेशनचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण ॲडिशन आणि सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल्स पाहिले आहेत। तर आज आपण बेसिक मल्टिप्लिकेशन ऑफ 1 डिजिट अँड 2 डिजिट पाहणार आहोत। तर पहा, ॲबॅकसवर सॉल्व करताना आपण सर्वसाधारण गुणाकार भागाकार करताना आपण नेहमी डाव्या बाजूकडून एक्झाम्पल सॉल्व करत जातो। तर आता आपल्याला उजव्या बाजूकडून हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे। मग आपला पहिला एक्झाम्पल आहे 38 × 2। 38 × 2 मग आपल्याला सॉल्व करताना हे आपण 3 × 2 घ्यायचं आहे। आपण जनरली सॉल्व करताना 2 × 8 घेतो। ज्यावेळेला ॲबॅकसवर आपण एक्झाम्पल सॉल्व करणार त्यावेळेला आपण काय करायचं आहे, अगोदर 2 × 3 घ्यायचं आहे आणि मग 2 × 8 घ्यायचं आहे। तर आपण आता हे एक्झाम्पल सॉल्व करताना आपण सुरुवात कुठून करायची आहे पहा। गुणाकार आणि भागाकारमध्ये ज्या वेळेला आपण प्रक्रिया करतो त्यावेळेला जे येणारं आन्सर असतं ते आपण 2 डिजिटमध्ये लिहायचं आहे। मग जर आपलं सपोज इथे आन्सर आपलं येते 2 × 3 म्हणजे किती येत आहे, 6 येते। तर आपण ते कसं मांडणार आहोत, 0-6 कसं मांडायचं आहे, 0-6 0-6 ज्या वेळेला तुम्ही मांडता त्यावेळेला आपल्याला पुढचे जे एक्झाम्पल्स असतात ते सॉल्व करायला मदत होते। तर आपण हे आपला युनिट रॉड आहे आणि हा आपला टेन्स रॉड आहे। मग आपलं येणारं जे आन्सर आहे, आता इथे तुम्ही पाहू शकता 8 नंबर जो आहे हा युनिट नंबर आहे आणि 3 आहे तो टेन्स रॉडवर आहे। म्हणजे आपण लिहिताना याचं आन्सर जे येणार आहे ते कधी येत आहे, 3 × 2 किंवा 2 × 3 6 येते। म्हणजे आपण 0-6 कसं लिहू शकतो, हा जो आपला 100 रॉड आहे याच्यावर आपण 6 आहे असं आपण काय म्हणायचं, मनात घ्यायचे की 100 रॉडवर आपला 0 आहे आणि 6 टेन्स रॉडवर दाखवायचं आहे। मग आपण कसं दाखवू शकतो, अप्पर बीड 5 + 1 म्हणजे हे 6 होतात। आणि नेक्स्ट नंबर काय आहे, 8 2 × 8 म्हणजेच किती होतात, 16 म्हणजेच काय, 16 हा नंबर दाखवण्यासाठी 10 रॉडवरचा एक नंबर आपण ॲड करायचा आहे आणि इकडे 6 दाखवणार आहोत युनिट रॉडवर। म्हणजे आपला आन्सर किती येते पहा, 50 60 70 76 आपला आन्सर किती येत आहे, 76। ठीक आहे, तुम्ही पाहू शकता। परत एकदा आपण कॅल्क्युलेशन करूया। मल्टिप्लिकेशन करताना आपण सुरुवात नेहमी उजव्या बाजूकडून करायची आहे। इतर वेळेला वैदिक एक्झाम्पल सॉल्व करताना आपण डाव्या बाजूने सॉल्व करतो। म्हणजे आता आपला आन्सर आहे पहिला आपला क्वेश्चन आहे 38 32 × 3 6 दॅट मीन्स 0-6 आणि नंतरचा आपला नंबर आहे 2 × 8 दॅट मीन्स 8 2 16 देअरफॉर +1 10 अँड +6 म्हणजे आपला आन्सर येत आहे 76। नेक्स्ट एक्झाम्पल आपला आहे 49 × 3। 2 डिजिटला आपण एका डिजिटने मल्टिप्लाय करत आहोत। 4 3 किती येतात, 12 म्हणजे 4 त्रिक 12। मग 12 नंबर आपण या अबॅकस टूलवर कसा दाखवणार, 12 नंबर हा काय झाला, 2 अंकी झाला। मग हा आपला जो 100चा रॉड आहे, या रॉडवर आपण 12 नंबर दाखवणार, 12। त्यानंतर 9 3 27 म्हणजेच किती होतात, 27 9 त्रिक 27। मग 27 आपण नंबर कसे दाखवणार पहा, 7 हा नंबर युनिट रॉडवर दाखवणार आणि टेन्स रॉडवर 2 दाखवायचे म्हणजे 1 2 आणि इथे 5 6 7 म्हणजेच आपल्याला आलेला आन्सर किती आहे, हा जो आपला रॉड आहे हा 100चा आहे। युनिट टेन्स 100 म्हणजेच एकक दशक शतक म्हणजे इथे 197 किती आन्सर येते, 147 म्हणजे आपला आन्सर पहा 147। कसं केलंय पहा, 4 3 12 दॅट मीन्स 12 9 3 27 20 + this 7 म्हणजेच आपला आन्सर किती आले पहा, 147।
ओके, नेक्स्ट 57 इंटू 4 म्हणजेच 57 गुणिले 4. 57 गुणिले 4 हे आपण कसं करणार पहा. 5 4 जा 20. मग 20 नंबर आपण कसा मांडणार आहोत इथे. हा आपला आहे 2 आणि 0 नंबर जी आपली आहे पोझिशन त्या पोझिशननेच आपण एक्झाम्पल ठेवणार आहोत. मग नेक्स्ट नंबर काय आहे आपला 7 4 जा 28 बरोबर. म्हणजेच काय येते 20 आपण इथे मांडणार टेन्स रॉडवर 20 आणि 8 नंबर युनिट रॉडवर म्हणजे 5 6 7 8. म्हणजेच आपलं आन्सर किती येते पहा. इथे आपले आहेत 228. 228. 57 गुणिले 4 पहा 5 चोक 20. त्याच्यामध्ये आलेले आपले जे दोन नंबर्स आहेत ते आपण इथे मांडले आहेत. 20 मधला 2 इथे. 0 नंबर जो असतो तो आपण आहे त्या पोझिशनला नंबर्स ठेवायचे. त्यानंतर 7 चोक 28 म्हणजे आलेलं जे पुढचं उत्तर आहे 28 मधले जे 20 आहेत ते आपण टेन्स रॉडमध्ये घेतले आणि 8 नंबर हा युनिट रॉडवर दाखवायचा आहे. म्हणजे आपला आन्सर येत आहे 228. 228. ठीक आहे. नेक्स्ट नंबर 83. 83 मध्ये पहा 5 इंटू 8. 5 इंटू 8 दॅट मीन्स 40. 40 नंबर आपण इथे कसं दाखवणार 100 रॉडवर 10 20 30 40 आणि 0 जो आहे हा आपण याच्यामध्ये आहे त्याच पोझिशनला ठेवायचा. म्हणजे ह्याचाच अर्थ हा किती होतोय 40 होतो. देन 5 3 जा 15. मग 15 नंबर आपण कसा ॲड करणार तर 10 रॉडमध्ये आपण एक बीड ॲड करणार आणि इकडे 5 म्हणजे असं. म्हणजेच आपलं जे आन्सर आहे ते आन्सर किती येत आहे 415. 415. इथे 10 आहेत इथे 5 आहेत. 1 2 3 4 म्हणजे आपलं आन्सर किती येत आहे 415. परत एकदा पहा 8 5 जा 40. 0 आपण आहे त्या पोझिशनला ठेवणार आहोत आणि देन 5 3 जा 15. 15 म्हणजेच 10 अँड 5 म्हणजे आपलं जे येणारं आन्सर आहे ते किती येत आहे 14. या प्रकारे तुम्ही बाकीचे एक्झाम्पल सुद्धा सॉल्व्ह करू शकता.